शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर उद्यापासून थेट पैसे खात्यामध्ये जमा तर नमो शेतकरी योजना PM किसान अतिवृष्टी भरपाई तर तिन्ही याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होण्यास सुरुवात तर PM किसानचा हप्ता इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता नमोचे सुद्धा 2,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 35,000 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यात मिळणार आहे, जे की या शेतकऱ्यांनाच। तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आता उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नमो शेतकरी अतिवृष्टीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। सो सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल, तर आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नमो शेतकरी योजना पीक विमा योजनेअंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर आता ज्यांची KYC झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर ठाण्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टी भरपाई जे की काही जिल्ह्यांमध्ये KYC बाकी आहे, तर ज्यांचं व्हेरिफिकेशन म्हणजे KYC बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी KYC करून घ्या। ठाण्यामध्ये तिन्ही याचे पैसे जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर आपल्या इथे मुंबईमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पीक विम्याचे 17,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टी भरपाई 32,000 रुपये। या जिल्ह्यांमध्ये KYC पूर्ण झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील वाटपास सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये आलेले आहे, जे की पीक विम्याचे 18,000 रुपये, तर इथं अतिवृष्टी भरपाई 32,000 रुपये। काही जणांची KYC इथं बाकी आहेत, लगेच तुम्ही तुमची KYC करा, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे। त्यानंतर इथे आपलं नाशिकमध्ये सुद्धा नमो शेतकरीचे 2,000 रुपये इथं जमा झालेले आहे। पीक विम्याचे 18,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 32,000 रुपये याप्रमाणे संपूर्ण वाटप इथं सुरू झालेले आहे। त्यानंतर इथे सातारामध्ये नमो शेतकरी योजनेचे ज्यांनी KYC केलेले आहेत तर अशांच्या खात्यात पैसे जमा, पीक विम्याचे 18,000 रुपये हेक्टरप्रमाणे आणि अतिवृष्टी भरपाई 33,000 रुपये याप्रमाणे। त्यानंतर काही शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेली आहे। PM किसानचे KYC केलेल्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळेल। अतिवृष्टी भरपाई KYC केल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे। कोल्हापूरमध्ये 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा 18,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 33,000 रुपये याप्रमाणे वाटप सुरू। रत्नागिरीमध्ये 2,000 रुपये नमो शेतकरीचे जमा, पीक विम्याचे 19,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 33,000 रुपये। काही KYC बाकी राहिलेल्या तर लगेच KYC करून घ्या। त्यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये सुद्धा नमोचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा 19,000 रुपये। सर्वात जास्ती बाधित क्षेत्र जर असेल तर या जिल्ह्यांमध्ये तर भरपाईची रक्कमसुद्धा जास्ती मिळणार आहे, तर अतिवृष्टी भरपाई 33,000 रुपये। तर KYC पूर्ण झालेले आहेत तर वाटपसुद्धा सुरू। वर्ध्यामध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा, पीक विम्याचे 19,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 34,000 रुपये। तर काही शेतकऱ्यांचे KYC बाकी राहिलेले आहेत। त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात, पीक विम्याचे 19,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाईचे 34,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। बुलढाणामध्ये सुद्धा नमोचा हप्ता इथे जमा, पीक विम्याचा हप्तासुद्धा वाटप सुरू 20,000 रुपये याप्रमाणे, अतिवृष्टी भरपाई। तर आता यामध्ये ज्या जिल्ह्यातील KYC इथे बाकी राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी KYC लवकरात लवकर करून घ्या। तुम्ही तुमच्या पटवारी किंवा तलाट्याला भेट देऊन तुम्ही तुमच्या भरपाईची तक्रार नोंदवून घ्या। यवतमाळमध्ये नमोचा 2,000 रुपयाचा हप्ता इथे जमा, पीक विम्याचे 20,000 रुपये वाटपास सुरुवात, अतिवृष्टी भरपाई जे काही वाटपास सुरुवात झालेली आहे। जळगावमध्ये नमोचा हप्ता इथं जमा, जे काही पीक विम्याची रक्कम 20,000 रुपये वाटपास सुरुवात, तर इथं 35,000 रुपये याप्रमाणे KYC काही शेतकऱ्यांच्या बाकी राहिलेल्या जळगावमध्ये काही जणांच्या झालेल्या आहे, तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, PM किसानचा जो काही हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं 19 नोव्हेंबरला जमा झालेला आहे। तर आता उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आता सर्वांच्याच खात्यामध्ये PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर इथं 35,000 रुपये अतिवृष्टी नंदुरबारसाठी। धुळेमध्ये नमो शेतकरीचा हप्ता 2,000 रुपये इथं जमा झालेला आहे, पीक विमा 21,000 रुपये याप्रमाणे मिळत आहे। त्यानंतर भरपाई जी आहे 35,000 रुपये याप्रमाणे इथं मिळत आहे।
काही शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेली आहेत, तर KYC करून घ्या. त्यानंतर इथं सोलापूरमध्ये सुद्धा वाटपास सुरुवात झालेली आहे. 2,000 रुपये. लातूर, उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली, बीड, जालना, परभणी, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता इथं जमा झालेला आहे. सोलापूरमध्ये 21,000 रुपये पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे 32,000 रुपये KYC बाकी राहिलेले आहेत, तर लगेच KYC करा. लातूरमध्ये नमोचा हप्ता जमा, पीक विम्याचे 21,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 32,000 रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे. उस्मानाबादमध्ये सुद्धा पीक विम्याचे 22,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाई 32,000 रुपये काही जणांचे KYC बाकी राहिलेले आहेत. तर हा जो तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे, याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नमो शेतकरीचा हप्ता, तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये सुद्धा नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. पीक विम्याचे 18,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 34,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात. वाशिममध्ये जे आहे नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा, पीक विम्याचे 19,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 34,000 रुपये याप्रमाणे काही वाशिम जिल्ह्यातील KYC बाकी आहे, त्यामुळे पैसे त्यांना मिळालेले नाही. त्यानंतर इथे आपलं पालघरमध्ये नमोचा 2,000 रुपये जमा झालेले आहे. पीक विम्याचे 19,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 35,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप सुरू. रायगडमध्ये सुद्धा 20,000 रुपये पीक विमा आणि 35,000 रुपये अतिवृष्टी काही जणांची KYC बाकी आहे, लगेच KYC करून घ्यायचे. रायपूरमध्ये जे ते आपलं यामध्ये 20,000 रुपये आणि 35,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप सुरू. नागपूरमध्ये 21,000 पीक विम्यासाठी आणि अतिवृष्टी भरपाईसाठी 32,000 KYC बाकी आहे. चंद्रपूरमध्ये 21,000 रुपये पीक विम्यासाठी आणि अतिवृष्टीसाठी 32,000 रुपये. गडचिरोलीमध्ये 22,000 रुपये पीक विम्यासाठी आणि 33,000 रुपये अतिवृष्टी भरपाईसाठी KYC बाकी राहिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये पीक विम्यासाठी 22,000 रुपये आणि अतिवृष्टी भरपाईसाठी 33,000 रुपये आणि साताऱ्यामध्ये 17,000 रुपये पीक विम्याकरिता आणि 32,000 रुपये अतिवृष्टीसाठी. तर आता या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर खाते तुम्हाला तपासायचे आहे. पहिले खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा झाले की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. चुकीच्या बँक खात्यात पैसे गेले का ते तपासून घ्या. काही वेळा तुम्ही तुमची KYC करता वेळेस अपूर्ण माहिती राहते, तर KYC झाली की नाही चेक करून घ्या. किंवा तुम्ही PM किसान या पोर्टलवरून जो चेक करू शकता, पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून आणि अतिवृष्टीची यादी देखील चेक करता येणार आहे. आणि याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल.